एका साधारण शेतकरी पोराच्या मागे एवढी पब्लिक कशी काय? नेमकं मी पैदल चाललो कुठे आणि हा विषय काय आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदाही शेगावले पैदल वारीत जायसाठी निघलो. पूर्ण वर्षातून हा एकच दिवस येते की आपले सारे दलिंदर एक सोबत तयार होतात. यावेळेस जर आम्हाला उठायला उशीर झाला म्हणून आम्ही ऑटो केला. शेगाव पर्यंत नाही बरं भावांनो, फक्त 2-3 किलोमीटर पुढे बस स्टँड पर्यंत. आपल्या महाराजांची पालखी म्हटली की भाविक भक्तांची काहीच कमी नसते. आणि हा त्याचसोबत आलेल्या भाविक भक्तांची खायप्याची बी काही कमी नसते. दाबून चहा प्या, दाबून नाश्ता करा. या गोष्टीसाठी आमच्या पोराला एखादा अवॉर्ड फेकून मारा, कारण शेगाव पर्यंत जायला एक बी स्टॉल सोडणार नाही. क्वालिटी आणि क्वांटिटी गेली खड्ड्यात, जसं येईन तसं हा. का रे बा, हे कुठे सापडलं तुम्हाला? पोरं म्हणत तुला खायचं असेल तर खाय, नसेल खायचं तर राहू दे. फालतूच्या अदागारे प्रश्न नको विचारू. आता 10 मिनिट खाणं पिणं बंद कर, आपण एक काम करू, दिंडीचं पहिले दर्शन करून घेऊ. असं म्हटल्याबरोबर जा आपल्या पोऱ्यानं पिकअप पकडलं, डायरेक्ट 10-20 हजार जण मागे. आमची हनुमान सेना म्हटल्यावर नादाच नाही करायचा भाऊ. या गोष्टीचा मला भेव होता आतापर्यंत, तेच झालं. पोऱ्यानं लाईव्ह मध्ये मला दाखवलं. म्हटलं जे होईन ते पुढे भाऊ, पहिले तर दर्शन करून घेऊ. बापरे बाप, एवढी गर्दी! महाराजांना लयच फॅन फॉलोइंग वाढून ठेवला भाऊ त्याची. कसं तरी लोटापाटी करून शेवटी दर्शन घेतलं आणि तिथून जरसं पुढे पैदल चालत येत नाही तर आपले प्रेमाचे माणसं भेटणं सुरू झाले. आता शेगावला जायपर्यंत शुभम सुलतानाचं काही खरं नाही बेटा, कारण की हा तर फक्त ट्रेलर आहे, पुरा पिक्चर तर बाकी आहे. कोणाचा चहा पिणं चालू, तर कोणाचं उसळ खाणं चालू आहे. माझ्या इकडे बिना चपलीचं पैदल चालणं सुरू आहे. आली तुफान किती, जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाले पुरी. आता भावांनो, तुम्ही बी एक काम करा, तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरचं तेवढं फॉलोचं बटन दाबून टाका. दाबलं का भावांनो फॉलोचं बटन? दाबलं नसेल तर दाबून टाका, कारण तुम्ही केलेल्या फॉलोमुळेच आज मी या पोझिशनवर. लाखो प्रेम देणारे लोक माझ्यासोबत आहे. पूर्ण दिंडीमध्ये माहोलच करून टाकला. मला भेटायला आलेल्या एकाही प्रेमाच्या फॉलोअर्सला मी नाराज नाही केला. फोटो काढत चालत चालत आम्हाला 2 दलिंदर दिसले. म्हटलं चला, एक गोष्ट चांगली झाली, अजून 2-3 जण आपल्याला सोबती झाली. आपला मराठी क्रिएटर, आपला मराठी माणूस शुभम सुलताने पुढे जात आहे म्हटल्यावर आपल्या प्रेमाच्या माणसाला खुशी होती. पूर्ण दिंडीमध्ये मला फुल सपोर्ट केला भावांना. की मग एवढी गर्दी असल्यावर जराशी धक्काबुक्की झाली, पण काही विषय नाही, आपल्या माणसासाठी साईन करावंच लागते.